विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टीईटी पेपर स्पष्टीकरण 2019 पेपर क्रमांक 2, 6 ते 8 साठी महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्याचबरोबर पेपर 1 देणाऱ्या सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाहून घ्या, कारण त्यासारखी 1-2 प्रश्न आपल्याला पेपर 1-2 ला सुद्धा येऊ शकतात। त्यामुळे सर्वांनी स्पष्टीकरण पहा, समजून घ्या। पाहूयात सर्व स्पष्टीकरणे लगेच। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल, जीनियस मॅथ चॅनल, आणि या चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्तेसाठी अगदी 4थी पासून एमपीएससी पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये, महत्त्वपूर्ण अशा ट्रिक्स, शॉर्टकट पद्धती, बेसिक नॉलेज आणि सर्वात महत्त्वाचं सरळ आणि सोपी भाषा वापरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील आपण कोणत्याही गावामध्ये असाल, कोणत्याही शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला प्रत्येक स्पष्टीकरण समजावा हा उद्देश। तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत। एक म्हणजे जीनियस मॅथ चॅनल हे आपण जर सबस्क्राइब केलं नसेल, जीनियस मॅथ चॅनल, तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करताना एक बेल आयकॉन येते, या ठिकाणी या बेलला पण क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ किंवा नवीन जर तुम्हाला गेस्ट पेपर अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि न चुकता तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहू शकतात। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून गणिताचे काही चॅप्टर शिकायचे आहेत, बेसिक मॅथ, तर त्यांच्यासाठी प्ले स्टोअर ॲपमध्ये जीनियस मॅथ नावाचं प्ले स्टोअर ॲप आहे आपलं एक स्वतःचं। तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक कोर्स फ्री आहे, यामध्ये गणिताचे सर्व चॅप्टर्स आपण फ्री मध्ये पाहू शकतात। त्यामुळे दुसरं काम महत्त्वाचं हे करा की बेसिक मॅथ मधील प्ले स्टोअर ॲप डाउनलोड करा, आणि कोणताही घटक तुम्हाला जर समजा शेकडेवारी पाहायचा असेल तर तुम्ही शेकडेवारी पाहू शकता, नफा तोटा पाहायचा असेल तर नफा तोटा पाहू शकता, म्हणजे कोणताही चॅप्टर तुम्ही अगदी फ्री मध्ये पाहू शकतात। आणि हा फ्री कोर्स सर्वांसाठी उपलब्ध आहे। आणि तिसरी गोष्ट, जर आपण टेलिग्राम चॅनल वापरत असाल तर जीनियस मॅथ टेलिग्रामवर सुद्धा ग्रुप आहे, ज्यावर तुम्हाला 500 पेक्षा जास्त व्हिडिओच्या लिंक अगदी एकाच ग्रुपमध्ये उपलब्ध होतील। 500 पेक्षा जास्त व्हिडिओज वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी। तर या 3 गोष्टी करायला विसरू नका आणि चॅनल सोबत राहा, नक्कीच गणित तुमचं परफेक्ट होऊन जाईल। यानंतर पाहूया मग टीईटी पेपर 2 मधील प्रश्न क्रमांक 16 पासून 30 पर्यंत 2019 मध्ये झालेला पेपर आणि 2019 मधील पेपर स्पष्टीकरण, यापूर्वीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या। त्याचबरोबर गेस्ट पेपरचे सुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या आकृतीमध्ये हा जो चौकोन ABCD आहे, यामध्ये कोन A आणि कोन B हे 90 अंशाचे दिलेले आहेत, म्हणजे हे 2 कोन 90 अंशाचे आहेत। कोन C 60 अंशाचा आहे। हा AD म्हणजे ही जी AD ची लांबी दिलेली आहे ती आहे 7। BC ची लांबी दिलेली आहे आपणास 11। तर आपल्याला AC ची लांबी शोधायची आहे, AC। जर आपण हे जोडून घेतलं तर आपल्याला हे AC माहिती असणं गरजेचं आहे। आता पहा, या आकृतीमध्ये AC ची किंमत शोधायची आहे। तर या प्रश्नाचं उत्तर सेकंदामध्ये कसं काढायचं हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे। सुरुवातीला आपण स्पष्टीकरण पाहूयात। तर स्पष्टीकरण पाहण्यासाठी हा काटकोन त्रिकोण होतो, यामध्ये तुम्हाला उंची माहिती आहे 11, परंतु पाया माहिती नाही, म्हणजे AB ची किंमत माहिती नाही। तर AB आपल्याला शोधायचं आहे। AB शोधण्यासाठी काय करा, AB ला समांतर D बिंदूतून BC वर एक लंब टाकून घ्या, म्हणजे हा लंब झाला। आता हे जर 7 असेल, या ठिकाणी जर आपण M नाव दिलं तर हे BM ची लांबी येईल 7 आणि MC या ठिकाणी 4 असेल, म्हणजे M पासून C पर्यंतचं अंतर। आता हा काटकोन त्रिकोण आहे, हा 60 अंशाचा कोन आहे, म्हणजे या ठिकाणी 30 अंशाचा कोन असेल, आणि 30 अंशासमोरची बाजू म्हणजे हे MC कर्णाच्या निम्मी असते। आपण पाहिलेलं आहे 30-60-90 चा प्रमेय, 30 अंश 60 अंश आणि 90 च्या प्रमेयानुसार 30 अंशासमोरची बाजू म्हणजे या ठिकाणी हे MC बरोबर कर्णाच्या निम्म म्हणजेच 1/2 DC, परंतु आपल्याला MC ची किंमत माहिती आहे 4 बरोबर
1/2 DC. आता हे छेदातलं 2 इकडे गुणाकारामध्ये येईल आणि म्हणून या ठिकाणी DC बरोबर याचं उत्तर असेल, हे 2 गुणाकारामध्ये गेल्यानंतर 4 2 8, म्हणजे हे DC ची किंमत आलेली आहे 8. आता ही किंमत आल्यानंतर आपल्याला DM शोधायचं आहे, कारण DM माहिती झालं तर आपल्याला AB माहिती होईल. आणि तुम्हाला कालच सांगितले भूमितीमध्ये आपल्याला भविष्यात काय पाहिजे असतं त्यानुसार आपण सुरुवातीच्या क्रिया करून घ्याव्या लागतात. तर या ठिकाणी पहा, आता MC हे 60 अंशासमोरील बाजू आहे आणि 60 अंशासमोरील बाजू किती असते, म्हणजेच DM ही 60 अंशासमोरील बाजू आहे, ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते आणि कर्ण आहे DC, म्हणजेच वर्गमुळात 3/2 गुणिले 8, बे 1 बे 8, आणि म्हणून या ठिकाणी DM ची किंमत येते 4 वर्गमुळात 3. DM ची किंमत किती आलेली आहे, 4 वर्गमुळात 3. आता 4 वर्गमुळात 3 म्हणजे किती होणार आहे, तर ही AB पण बाजू 4 वर्गमुळात 3 येईल. आणि आता ACB किंवा ABC या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. तर या ठिकाणी AB म्हणजे किती आहे, 4 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग अधिक BC म्हणजे किती आहे, BC 11 आहे, 11 चा वर्ग. तर या ठिकाणी 4 चा वर्ग 16 आणि 3 वर्गमुळात 3 चा वर्ग 3च अधिक हे 121, म्हणजेच आपण असं लिहू शकतो AC चा वर्ग बरोबर 16 48 अधिक 121, म्हणजे AC चा वर्ग बरोबर 169 आणि म्हणून AC बरोबर वर्गमूळ काढल्यानंतर उत्तर येईल 13. पर्याय क्रमांक 1. आता हा प्रश्न सेकंदात कसा सोडवायचा, किंवा आपल्याला हे कॅल्क्युलेशन काहीच येत नाही असं समजूयात, तुम्हाला ह्याच्यातलं काहीच कळलं नाही किंवा आपल्याला हे जमणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल आणि कमी वेळेमध्ये किंवा वेळच कमी राहिला तुमच्याकडे, अगदी शेवटचे 1 मिनिट राहिले आणि उत्तर काढायचंय, तर यासाठी लक्षात ठेवा BC किती आहे 11, BC किती आहे 11, म्हणजे AC ची किंमत ही या त्रिकोणाचा जर कर्ण असेल तर AC हे 11 पेक्षा मोठा असलं पाहिजे. AC हे एवढं निश्चित तुमच्या डोक्यामध्ये कळलं, AC हे 11 पेक्षा मोठा असलं पाहिजे. आता पहा पर्याय 2 किती आहे 11, म्हणजे हा तर पर्याय चुकीचाच आहे कारण हे 2 सारखं नाही. आता हे 4 वर्गमुळात 3 म्हणजे किती असतं पहा, 4 वर्गमुळात 3 म्हणजे 1.73 तुम्हाला माहिती आहे किंमत, आणि याचं गुणाकार जर केला जनरली तर तो 7 पॉइंट समथिंग काहीतरी येतो, याला पण कमीच येतो, मग बहुतेक 6.90 वगैरे काहीतरी असं येत असेल. हा पण 11 पेक्षा लहान आहे, म्हणजे हा पण पर्याय कट झाला. आता तिसरा पर्याय पहा, तिसरा पर्याय 11 वर्गमुळात 3 आहे, म्हणजेच 11 गुणिले 1.73, तर याची किंमत जवळपास 11 आणि वरचं पाऊण पट म्हणजे 8, तर 19च्या जवळपास येते, म्हणजे हे 19 होतं, लक्षात घ्या. आता आपल्याकडे काय काय पर्याय आहेत पहा, हा आहे पर्याय 11, हा आहे 7च्या जवळपास, हा आहे 19 आणि हा आहे 13. मग आपण अंदाज लावायचा की बाबा हे 19 असेल का, 7 असेल का, 11 असेल का, 13 असेल का. लगेच तुम्हाला कळतं की हे 19 म्हणजे खूप लांब झालं, याच्या दुपटीच्या जवळपास झालं, पण तेवढं हे लांब दिसत नाही AC. 7 म्हणजे खूपच कमी, शक्यच नाही. 11 दोन्ही समांतर अजिबातच नाही, राहतो पर्याय तुमच्याकडे एकच 13. तर ह्या दोन्ही पद्धतीचा आपल्याला वापर करता आला पाहिजे वेळेनुसार, गरजेनुसार, तरच आपण गणितामध्ये चांगले मार्क घेऊ शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये PQ इज ग्रेटर दॅन PR, किरण PS अँड QS RS हे अनुक्रमे कोण Q आणि R चे दुभाजक आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे. तर पहा दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी PQ आणि हे PR, यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे PQ इज ग्रेटर दॅन PR, PQ हे PR पेक्षा मोठा आहे, आणि हे कोण दुभाजक दिलेले आहेत आपणास. तर आपल्याला काय विचारले पहा, आता एक लक्षात घ्या, PQ हे जर मोठा असेल तर हा कोण मोठा असणार आहे यापेक्षा, म्हणजे आपण असं लिहू शकतो PQ इज ग्रेटर दॅन PR, तर हा कोण मोठा आहे, म्हणजे R मोठा असेल Q पेक्षा, हे लक्षात घ्या.
त्यानंतर आता दिलेल्या माहितीनुसार QS ग्रेटर दॅन RS, क्यू या ठिकाणी यस अक्षर आहे, QS ग्रेटर दॅन RS म्हणजे आता हे मोठा आहे लक्षात घ्या. हा कोण मोठा आहे R, तर या ठिकाणी जर आपण XX नाव दिलं आणि इकडे जर YY नाव दिलं तर हा X मोठा असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला की हे XX धरलं आणि हे YY धरलं, कोणदुभाजक असेल तर या ठिकाणी जर समजा R मोठा असेल Q पेक्षा, म्हणजे R म्हणजे किती आहे तर हे 2X मोठा आहे कोणापेक्षा, Q म्हणजेच 2Y. याचाच अर्थ आपण असा लिहू शकतो X इज ग्रेटर दॅन Y, म्हणजे हा कोण या Y पेक्षा मोठा आहे. नक्कीच मग ही QS बाजू म्हणजे मोठ्या कोणासमोरील बाजू QS ही पण मोठी असेल कोणापेक्षा, SR पेक्षा. म्हणजे डायरेक्ट पहिलाच पर्याय तुम्हाला दिलेला आहे QS इज ग्रेटर दॅन RS, QS मोठा आहे SR किंवा RS. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. तर हे फक्त निरीक्षणाने तुम्हाला प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपणास दिलेला, आकृतीमध्ये चौकोन ABCD हा चौरस आहे. AB बरोबर 10 सेंटीमीटर असेल तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. तर हा जो छायांकित भाग आहे याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर ह्या वर्तुळ पाकळ्या दिसतात तुम्हाला अशा वर्तुळाकार ह्याच्यामध्ये. तर या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हा जो चौरस दिलाय याची प्रत्येक बाजू 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आणि हे 10 या पद्धतीनं, सॉरी हे डबल झालं. तर हे चारही बाजू किती आहेत, 10 सेंटीमीटरच्या आहेत. आणि आपल्याला शोधायचं आहे छायांकित भागाचे क्षेत्रफळ. तर पहा या ठिकाणी छायांकित भागाचं पृष्ठ आपल्याला क्षेत्रफळ काढायचं, तर त्यासाठी एक सोपी पद्धत, या ठिकाणी आपण एक आकृती ड्रॉ करूया, तुमच्या लक्षात येईल लगेच की आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे. आपण या ठिकाणी या केंद्रबिंदूपासून हा असा एक पार्ट काटकोन त्रिकोण आणि हा वर्तुळाकृती बाहेरचा भाग घेतोय. लक्षात घ्या कोणती आकृती घेतोय, पुन्हा एकदा या ठिकाणी आकृती आपण ड्रॉ करूयात. तर हा आणि हे जर आपण असं जोडलं तर या पाकळीचा, म्हणजे ही जर आपण पाकळी अशी काढली, लक्षात घ्या या ठिकाणी पाकळी आपण काढून घेऊयात. तर हा फक्त एक भाग बाहेरच्या बाजूचा आपण घेतलेला आहे. हा तर हा एक भाग याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आणि याचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपण समजून घेऊयात. तर पहा बाजू जर 10 असेल तर या ठिकाणी हे लंब टाकल्यामुळे या ठिकाणी हे 5 सेमी होईल. म्हणजेच या ठिकाणी ही वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 5 सेंटीमीटर होईल. आता याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर या पाव वर्तुळाच्या क्षेत्रफळातून पाव म्हणजे 1/4 पाव वर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस या काटकोन त्रिकोणाचं, याला जर नाव दिलं आपण ABC, तर हा ABC काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे आपल्याला हा बाहेरचा एक भाग मिळेल. म्हणजे या ठिकाणी पावचं काय येईल मग 1/4 पाय R वर्ग वजा, आता या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय येईल 1/2 गुणिले 5 गुणिले 5. तर पहा हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं 1/4 गुणिले 22/5 गुणिले R वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 वजा, आता हे 2 5 5 25 आणि त्याला 2 जर भागलं तर हे येईल 12.5. त्यानंतर या ठिकाणी 1 2 4 11 खाली आता 2 या ठिकाणी 22/7 आहे. तर हे 11 गुणिले 5 गुणिले 5 आणि भागिले 2 हे जर सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही केलात तर याचं उत्तर येईल 19.64 मायनस 12.5 आणि ही जर वजाबाकी केली आपण तर ही वजाबाकी येते 7.14. तर हे कुणाचं मिळाले पहा, या एका पाकळीतील एका भागाचं. असे भाग किती आहेत आता या ठिकाणी पहा, हा एक भाग आहे आणि त्याचा जर हा भाग गृहीत धरला आपण तर हा आणि हे एक म्हणजे हे 2 भाग झाले. म्हणजे या ठिकाणी असे 2 भाग आहेत, या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी 2 आहेत आणि या ठिकाणी 2 भाग आहेत सेंटर पासून एका साईडचे, जसं हे एका साईडचं घेतलंय आपण. तर असे एकूण 8 भाग आहेत म्हणजे 7
1 4 गुणिले जर 8 हा गुणाकार केला तर 7 8 7 चोक 28 ला 8 हातच्याली 2 7 1 7 हातचे 2 हातचा 1 7 8 56 आणि 1 57 म्हणजे आपलं उत्तर येईल 57.08 इतकं आपलं क्षेत्रफळ असेल चौसेमी. पर्याय जर पाहिला तर 57च्या नियर अबाउट 57च आहे. दुसरं या ठिकाणी 78 21 आणि 23 शक्यच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2. तर लक्षात घ्या, आपल्याला कळेल असेच स्पष्टीकरण पहा, म्हणजे परीक्षेत सुद्धा त्याचा वापर करता येईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, एका भरीव गोलाचा संपूर्ण पृष्ठभाग रंगवण्यासाठी 400 रुपये चौसेमी चौरस मीटर प्रमाणे 41 रुपये 58 म्हणजे 41.58 रुपये खर्च झाला तर अर्धगोलाची त्रिज्या किती असेल. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 400 रुपये हा खर्च कितीला येतो तर 1 चौरस मीटरला येतो, परंतु आपला खर्च किती आलेला आहे 41.58 रुपये. तर तो कितीला आला असेल हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर या ठिकाणी आपण मग x ची किंमत लिहू शकतो. x बरोबर या दोन्हीचा गुणाकार भागिले 400 आणि या ठिकाणी जर आपल्याला हे मीटर स्क्वेअर मध्ये जर काढायचं असेल सेंटीमीटर मध्ये तर ह्या चौरस मीटरचं आपल्याला 100 गुणिले 100 असं पण लिहिता येतं. म्हणजे या ठिकाणी चौरस मीटर मध्ये आपण असं लिहू शकतो चौरस मीटर म्हणजे 100 गुणिले 100 चौसेमी. तर या ठिकाणी हे नेमकं किती घनफळ असेल हे जर आपल्याला शोधायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच हे 41.58 गुणिले 100 चौसेमी गुणिले 100 चौसेमी आणि छेदामध्ये 400. 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील. त्यानंतर इतकं हे घनफळ असणार आहे, म्हणजे हे पृष्ठफळ असेल आणि आपल्याला पृष्ठफळाचं सूत्र माहिती आहे अर्धगोलाच्या पृष्ठफळाचं, कारण या ठिकाणी भरीव अर्धगोलाचा संपूर्ण पृष्ठभाग म्हणजे अर्धगोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, अर्धगोलाचे पृष्ठफळ. तर ते सूत्र आहे 3 पाय r वर्ग. अर्धगोलाचे पृष्ठफळ आपलं या ठिकाणी नियमानुसार काय आले पहा 4158 छेदामध्ये 400 बरोबर 3 गुणिले 22/7 गुणिले r चा वर्ग. तर आता हे 7 गुणाकारामध्ये येईल आणि 3 आणि 22 भागाकारामध्ये येईल, म्हणजेच आपण असं लिहू शकतो r चा वर्ग बरोबर 4158 गुणिले 7 छेदामध्ये 4 गुणिले 3 गुणिले 22. तर या ठिकाणी आपण आता कॅल्क्युलेशन करत असताना जेवढ्या संख्यांना भाग जातो तेवढा भाग आपल्याला देता येईल. तर या ठिकाणी 3 न भाग देऊयात आपण. 3 1 3 3 1 3 1 उरलं 11 होईल, 3 त्रिक 9 2 उरेल, 3 8 24 1 उरलं 3 संग 18. पुन्हा या ठिकाणी 4 न भाग बसेल याला, 4 न नाही पण 1 आणि 8 9 आणि 3 आणि 6 9 म्हणजे 11 ने भाग बसेल. 11 दोन्ही 22. तर या ठिकाणी भाग द्या 11 1 11 2 उरले 28 होईल, 11 दोन्ही 22. त्यानंतर 6 उरेल 11 सत्ती 66. यानंतर याला 2 ने भाग जाईल, बे 1 बे, बे सत्ती 12 बे त्रिक 6. तर या ठिकाणी r वर्ग बरोबर या ठिकाणी तुम्हाला मिळेल 7 गुणिले 63. 7 गुणिले 63 ला तुम्ही असं लिहू शकतात 7 गुणिले 7 गुणिले हे 63 ला 7 गुणिले 9 लिहूयात छेदामध्ये 4. आता दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढला आपण तर आपल्या लक्षात येईल, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर r बरोबर 2 दा 7 आहे म्हणून 1 7, 9चं वर्गमूळ 3 आणि 4चं वर्गमूळ 2 म्हणजेच 21/2 म्हणजेच 10.5 सेमी. तर अर्धवर्तुळाची त्रिज्या असेल 10.5 सेमी. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रसादचे घर
2 मंदिरापासून समान अंतरावर असून घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे. दोन्ही मंदिरातील अंतर 240 मीटर आहे. प्रसादचे व सागरचे घर दोन्ही मंदिराच्या जोडण्याच्या रस्त्यावर विरुद्ध बाजूला आहे. सागरच्या घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 150 मीटर आहे. तर प्रसाद व सागरच्या घरातील अंतर काढा. तर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला आकृती ड्रॉ करता आली पाहिजे. तर नेमकं आकृती कशी येते पहा. पहिल्यांदा आपल्याला सांगितले प्रसादचे घर 2 मंदिरापासून समान अंतरावर आहे. समजा आपण या ठिकाणी मंदिर गृहीत धरूयात. समजा या ठिकाणी एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर आहे. समजा हे M1 म्हणजे मंदिर 1 आणि M2 म्हणजे मंदिर 2. यापासून 200 मीटर अंतरावर म्हणजे या ठिकाणी समान 200 मीटर म्हणजे इकडं कुठेतरी असेल तर आपण हे जोडून घेऊयात. तर हे 200 मीटर अंतरावर या ठिकाणी प्रसादचं घर आहे म्हणून या ठिकाणी P लिहूयात. हे 200 मीटर 200 मीटर. दोन्ही मंदिरातील अंतर 240 आहे म्हणजे दोन्ही मंदिर हे अंतर आहे 240. त्यानंतर सागरचे घर हे दोन्ही मंदिरांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे दोन्ही मंदिराला जोडणारा जो रस्ता आहे तो याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इकडे प्रसाद असेल तर इकडे सागर आणि हे 150 मीटर अंतरावर आहे म्हणजे हे 150 मीटर अंतर. तर ही अशी आकृती आली 150 आणि या ठिकाणी आहे सागर. तर प्रसाद आणि सागर यांच्या घरातील अंतर किती. तर आपल्याला हे अंतर शोधायचं आहे. डायरेक्ट किती येतं ते म्हणजे आपल्याला PS ची लांबी शोधायची आहे. काय शोधायचं हे कळलं तरच आपल्याला योग्य दिशेने शोधता येतं किंवा लवकरात लवकर आपण शोधू शकतो. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पहा. जर आपण हे जोडलं तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण होणार आहे. हे 120 होईल. हे 200 आहे. तर यावरून आपल्याला हे या ठिकाणी जर M नाव दिलं तर PM काढता येईल. त्याच पद्धतीने हे 120 आहे. हे 200 आहे. यावरून पण आपल्याला MS काढता येईल. म्हणजे या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोणाचा वापर करू शकतो आणि त्याच्या सूत्रानुसार आपल्याला हे शोधता येईल. तर नेमकं कसं करायचं तर या ठिकाणी पहा. आता M1 M आणि P या त्रिकोणाचा जर विचार केला इथं आपण O नाव देऊयात. M1 O आणि P या त्रिकोणामध्ये म्हणजे काटकोन त्रिकोण MNOP मध्ये कारण हा पतंग झालेला आहे हे लक्षात घ्या. पतंगाची आकृती आहे आणि पतंगाचे कर्ण एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात आणि छेदल्यानंतर एक कर्ण दुसऱ्या कर्णाला बरोबर हे करतो म्हणजे एक कर्ण दुभागतो एवढं निश्चित आहे. आणि कोणता कर्ण दुभागत असतो तर ज्याच्या समान बाजू आहेत तो कर्ण याला दुभागतो म्हणजे हे समान आहे लक्षात घ्या. तर काटकोन त्रिकोण M1OP मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला PO काढायचं आहे. तर आपण डायरेक्ट अगोदर M1P वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर OM M1 अधिक OP चा वर्ग. तर या ठिकाणी किमती ठेवूयात आपण. हे आहे 200. OM किती आहे तर हे आहे 120. 200 चा वर्ग 120 चा वर्ग आणि OP चा वर्ग. तर या ठिकाणी OP चा वर्ग बरोबर 2 मायनस 12 चा वर्ग म्हणजे 144 आणि वर 2 शून्य हे 4 शून्य ना 4 चा वर्ग आणि 4 शून्य तर याची वजाबाकी येते 256 आणि त्यावर 2 शून्य म्हणजे OP चा वर्ग बरोबर 256 त्याचा वर्ग आणि या ठिकाणी म्हणून OP बरोबर येतं याचं जर वर्गमूळ काढला आपण तर हे येईल 256 वर्गमूळ 16 आणि 1 शून्य मीटर म्हणजे O पासून P पर्यंतचं अंतर 160 मीटर आलेलं आहे. त्यानंतर या त्रिकोणाचा जर विचार केला M1SO तर या ठिकाणी आपण हे 150 आहे हे 120 तर हे किती तर या ठिकाणी आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता OS चा वर्ग बरोबर 150 चा वर्ग वजा 120 चा वर्ग म्हणजे 225 वर 2 शून्य मायनस 144 वर 2 शून्य बरोबर येईल 81 वर 2 शून्य आणि म्हणून OS बरोबर 90. आणि हे टोटल आता कसं काढायचं तर हे OM 160 आणि OS 90 दोन्हीची बेरीज येते 250 मीटर. तर आता हे झालं मेथडने. या मेथडमध्ये पण काय शॉर्टकट होते ते तुम्हाला सांगतो. हे 200 120 म्हणजे हे
20 12 12 आणि 20 तर तिसरी बाजू 16 म्हणजेच 160 असते हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर इथे 150 आणि 9 120 आहे. 150 आणि 120 म्हणजे हे 15 12 राहिलेली बाजू 90 येते म्हणजे 9 येते. तर 160 आणि 90 ची बेरीज डायरेक्ट तुम्ही करू शकता. त्याच्या पुढचा पर्याय सांगतो. आकृतीचं जर निरीक्षण केलात तर ही लांबी आता हे 200 आहे, हे 200 आहे, हे 150 आहे, 150 आहे. 160 उत्तर येईल का? नाही येणार. 90 उत्तर येईल का? नाही येणार. बरं, आता हे 240 आहे तर हे पण 240 येईल का? नाही येणार. राहिलं उत्तर एकच तुमच्याकडे. म्हणजे काही गोष्टी न सोडवता सुद्धा सुटतात, फक्त आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजेत. काही गणिताचे प्रश्न असे असतात जे पर्यायामध्येच उत्तर दिलेलं असतं, फक्त आपल्याला तेवढं तरी कळलं पाहिजे की 90 शक्य नाही, 160 शक्य नाही, 240 सारखा असेल का तर नाही. म्हणजे अंदाज सुद्धा आपल्याला बांधता आले पाहिजेत आणि गणित शिक्षकाचं सगळ्यात बेस्ट काम म्हणजे अंदाज बांधणे. गणित शिक्षकाकडे गुण असला पाहिजे अंदाज बांधणे. केव्हा केव्हा सायकल चालवताना गाडी चालवताना आपल्याला टर्न कितीवर घ्यायचा हे कळलं तरच आपण व्यवस्थित जातो. त्याचा जर अंदाज नाही आला तर मग घसरल्याशिवाय राहत नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, जर ए बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात -1 आणि बी बरोबर 5 वजा 3 वर्गमुळात -1 असेल तर ए आणि बी मधील संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाने सांगता येईल. प्रश्न एकदा वाचून घ्या पुन्हा. अ बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात -1 असेल आणि बी बरोबर 5 वजा 3 वर्गमुळात 1 असेल तर ए आणि बी मधील संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दाखवता येईल. आपण प्रयत्न तर करूया, काय होतंय ते पाहूयात नंतर. ठीक आहे, तर प्रयत्न काय करायचे आपल्याला हे आपण समजून घेऊयात. तर याला आपण ए आणि बी वगैरे सगळं दिलेलं आहे नाव. तर पहा नेमकं काय होतं. एक माझ्या माहितीनुसार ए बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 1. आपण याचा वर्ग करूयात. काय होईल वर्ग केल्यानंतर? ए चा वर्ग बरोबर या ठिकाणी या पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3 अधिक 2 गुणिले ह्या दोन्ही वजा 1 लक्षात घ्या, या दोन्ही पदाचा गुणाकार. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतं 2 गुणिले 3 गुणिले 2 वर्गमुळात वजा 1 अधिक या सगळ्यांचा वर्ग. आता या सगळ्यांचा जर वर्ग केला तर किती येतो? तर हे 2 चा वर्ग 2, 2 चा वर्ग 4 आणि याचं वर्गमूळ निघून जाईल म्हणजे -1. म्हणजेच ए वर्ग बरोबर 3 आणि हे -4 काय होतं? 4 गुणिले वजा 1 म्हणजे -1 -4 आणि हे 3 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल -1 अधिक 3 दोन्ही 6 दोन्ही 12 वर्गमुळात वजा 1. आता आपण दुसऱ्या पदाचा पण वर्ग करूयात. बी चा वर्ग बरोबर या ठिकाणी डायरेक्ट लिहितो 25 मायनस 2 गुणिले 5 गुणिले 3 वर्गमुळात वजा 1 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 9 गुणिले वर्गमूळ निघून जाईल म्हणजे या ठिकाणी -1. तर बी चा वर्ग बरोबर 25 आणि हे वजा 9, 25 मधून वजा 9 गेल तर या ठिकाणी 16 वजा 2 5 आणि 3 चा गुणाकार 3 5 15 म्हणजे 30 वर्गमुळात वजा 1. तर काय पहा या ठिकाणी ए चा वर्ग या ठिकाणी -1 अधिक 12 दिलेला आहे आणि बी चा वर्ग 16 वर्गमुळात. तर या ठिकाणी हे जी संख्या आहे वर्गमुळात वजा 1 याला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतो. इमॅजिनरी आणि याची किंमत निश्चित करता येत नाही. आपण एक कॅल्क्युलेशन करून पाहिलं, यांच्यामध्ये तुलना करता येऊ शकते का? तर तुलना होत नाही. म्हणजे ए आणि बी बरोबर आहे का? बरोबर पण नाही. ए बी पेक्षा लहान आहे का मोठा आहे माहिती नाही.
आणि ए आणि बी ची तुलना होऊ शकत नाही, मग हेच आपल्याला पर्याय निवडावा लागेल. फक्त ए आणि बी ची तुलना होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 फक्त बी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये काय आहे, तुलना होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. हे पुढचं काय आहे हे माहिती असण्यापेक्षा याचं उत्तरच आहे ए आणि बी ची तुलना होऊ शकत नाही. तर या पद्धतीनं आपल्याला म्हणजे आपण प्रयत्न केला, पण हे इमॅजिनरी नंबर असल्यामुळे याची निश्चित व्हॅल्यू सांगता येत नाही. एक वर्ग करून पण पाहिलं असं तर सरळ पाहिल्यानंतर हे 3 अधिक 2 हे मोठं वाटतं, कारण 3 प्लस आहे तर 3 5 मधून 2 जाणार आहे, पण तसंही करता येत नाही. वर्ग करून पाहिलं तरीही काही समान आलेलं नाही. यानंतर पुढचा प्रश्न, आकृतीवरून खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. त्या ठिकाणी आकृती दिलेली आहे तुम्हाला. दिलेल्या आकृतीमध्ये असं सांगितलंय, x च्या प्रत्येक किमतीला y च्या 2 किमती मिळतात. x धन साठी y हा ऋण साठी आहे. x च्या कोणत्याही ऋण किमतीत y हा नेहमीच धन आहे. y च्या प्रत्येक किमतीसाठी x च्या धन आणि ऋण या 2 किमती मिळतात. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पहा, आपल्याला चरणाचा जर अभ्यास केला आपण तर याला आपण चरण 1 असं म्हणतो. हे चरण 2 माहिती आहे आपल्याला, आणि हे चरण 3, चरण 4. या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला x आणि y नेहमी प्लसच असतात. या ठिकाणचा विचार केला तर x मायनस असतं आणि y प्लस असतं. या ठिकाणी आपण जर विचार केला तर दोन्हीही ऋण असतात, आणि या ठिकाणी x प्लस असतं आणि y मायनस असतं. तर दिलेल्या माहितीनुसार x च्या प्रत्येक किमतीला y च्या 2 किमती मिळतात. आता x च्या प्रत्येक किमतीला y च्या 2 किमती मिळतात या ठिकाणी, परंतु हे जे ठिकाण आहे 1 इथं मिळू शकतात. x च्या प्रत्येक किमतीला 2 अशा इकडे तिकडं, पण ह्या एक ठिकाणी मिळणार नाही, कारण हा एकच पॉइंट आहे. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे. दुसरं, x धन साठी y हा ऋण आहे. आता x धन साठी y ऋण आहे. दिलेल्या माहितीनुसार या आलेखानुसार x धन या ठिकाणी x तर ऑलरेडीच ऋण आहे, त्यामुळे हे पण चूक आहे. तिसरं, x च्या कोणत्याही ऋण किमतीसाठी y हा नेहमी धनच आहे. आता x ची कोणती पण किंमत घ्या, y नेहमी धन, y हा नेहमीच धन, कारण ही y ची किंमत आहे. आपण xy असं लिहितो, तर y ची किंमत या ठिकाणी धन आहे, x ची काही का असेना, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. पुढचं पहा, y च्या प्रत्येक किमतीसाठी x च्या धन आणि ऋण या 2 किमती मिळतात. आता y च्या प्रत्येक किमतीसाठी x च्या धन आणि ऋण मिळतच नाहीत, कारण हे ऋणच आहे ऑलरेडी. x ऑलरेडी ऋण आहे कंपल्सरी, त्यामुळे हे पण चूक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 एकक व 4 एकक त्रिज्येच्या 2 एककेंद्रीय वर्तुळापैकी मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला स्पर्श करते तर जीवेची लांबी काढा. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार 2 वर्तुळ आहेत. आपण आकृती काढण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे आपल्याला लवकर कन्सेप्ट क्लिअर होईल. तर हे एक वर्तुळ आहे आणि याच्या मधून एक वर्तुळ आहे दुसरं. तर या ठिकाणी 2 वर्तुळ आहेत. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 5, लहान वर्तुळाची त्रिज्या आहे 4. या ठिकाणी आपण ओ देऊयात नाव. तर आता आपल्याला सांगितले की मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला स्पर्श करते, म्हणजे या ठिकाणी जर आपण हे कुठेही काढू शकता तुम्ही, या ठिकाणी आपण स्पर्शिका काढूयात. तर हे आहे जीवा, याला नाव देऊयात आपण AB. तर या जीवेची लांबी शोधायची. या ठिकाणी पहा, केंद्रापासून जर हा लंब टाकला तर हा लंब होतो. आता या ठिकाणी हे OM जर नाव दिलं तर ही लहान वर्तुळाची त्रिज्या आहे 4. या ठिकाणी आता आपण OA जर जोडून घेतलं तर हे असणार आहे 5, कारण ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. हा काटकोन त्रिकोण होईल, म्हणजे त्रिकोण OMA मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा वर्ग बरोबर AM चा वर्ग प्लस OM चा वर्ग. तर हे OA आहे 5 चा वर्ग
एएम आहे, आपल्याला एएम शोधायचं आहे आणि ओएम म्हणजे 4चा वर्ग दिलेला आहे. तर या ठिकाणी एएमचा वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 मायनस 4चा वर्ग 16 बरोबर 9 आणि एएमचा वर्ग बरोबर 9 म्हणून एएमची किंमत येईल 3. तर आता हे एएम 3 झालं तर हे बीएम पण 3च, कारण या ठिकाणी केंद्रबिंदूतून स्पर्श म्हणजे या ठिकाणी जे स्पर्शबिंदू आणि केंद्रबिंदू जोडणारी ते जीवेला दुभागते हा आपल्याला प्रमेय माहिती आहे आणि म्हणून एबीची किंमत असेल 3 + 3 बरोबर 6 एकक. पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर आता अंदाजे ठोकायचा असेल तर 1 एकक असेल का ही लांबी एवढी इथून एवढी 1 असेल का, नाही म्हणजे हा चुकला. त्यानंतर 3 एकक असेल का, कारण हे ऑलरेडीच पहा हे 4 आहे, हे 5 आहे, हे पण नाही, 3 पण नाही. आता 4 आणि 5 9 व्हायला लागले. लक्षात घ्या 9 म्हणजे आपण विचार करायचा की आता हे 5 आहे तर इथपर्यंत पण आलं तर हे 5 आणि हे पुढचं 4 होणार नाही, म्हणजे 9 पण होणार नाही, राहते उत्तर एकच 6. काही गोष्टी अशा अंदाजे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये सांगता येतात वेळ नसेल तर. यानंतर पुढचा प्रश्न, आकृतीत चौकोन एबीसीडीच्या चौरसात बिंदू पी हा बाजू एडी वर व बिंदू क्यू हा बाजू बीसी वर असा आहे की रेख पी क्यू मधून आकृती दुमडली असता बिंदू डी हा बिंदू एम सी तंतोतंत जुळतो. बिंदू एम रेख एबीचा मध्यबिंदू असल्यास आपल्याला पीएम ए पी हे गुणोत्तर शोधायचे आहे. तर या ठिकाणी जे दिलेली आकृती आहे ती आकृती नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊयात. म्हणजे आकृती आपण ड्रॉ करूयात, नेमकं आकृती आहे तरी कशी. तर या ठिकाणी दिलेल्या चौरसात असं म्हणलेलं आहे ए बी सी डी. तर हा एक चौरस आहे असं समजूयात आपण. यामध्ये बिंदू पी हा बाजू एडी वर आणि बिंदू क्यू हा बाजू बीसी वर. तर या ठिकाणी एक बिंदू पी आहे, हा बी सी आणि हा डी आहे. तर हा बिंदू पी आणि बिंदू क्यू हा बीसी वर असा आहे की या ठिकाणी क्यू बिंदू पी मधून आकृती दुमडली, म्हणजे या ठिकाणी जर आकृती दुमडली आपण अशी फोल्ड केली आकृती या ठिकाणी, तर डी हा बिंदू एम सी तंतोतंत जुळतो. तर हा डी बिंदू इथं या ठिकाणी येऊन जुळतो. तर हा जो बिंदू आहे याला आपण एम नाव देऊयात. तंतोतंत जुळतो तर आपल्याला बिंदू एम रेख ए बी चा मध्यबिंदू असल्यास आणि हा जो एम आहे तो ए बी चा मध्यबिंदू आहे, म्हणजे याचा मध्यबिंदू आहे, या ठिकाणी एम घ्यावा लागेल. तर आपल्याला विचारलेलं आहे पीएम एएम किती, म्हणजे पीएम म्हणजे या ठिकाणी हे जर आपण जोडून घेतलं पीएम आणि एपी म्हणजे हे एपी, पीएम आणि एपीचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे या दोन्हीचं. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर पहा गुणोत्तराचा जर विचार केला आपण गुणोत्तराचा, तर पर्याय पहिला 1 आहे 5/8, पर्याय 2 आहे 5/3, पर्याय 3 आहे 3/5 आणि पर्याय 4 आहे 3/4. गुणोत्तर पुन्हा एकदा पहा आपल्याला काय शोधायचं आहे. गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे पीएम छेद एपी, हे पीएम छेद एपी. आता हाच प्रश्न मी परीक्षेत सेकंदामध्ये कसा सोडवला असता ते तुम्हाला आधी सांगतो, त्यानंतर आपण पुढे पाहूयात. तर हे पीएम कुठं आहे, हे पीएम आणि एपी. आता हे पीएम मोठा आहे का नाही एपी पेक्षा, म्हणजे पहिल्यांदा मोठा असलं पाहिजे. 5/8 असेल का पर्याय, सुरुवातीला मोठा आहे का 5 नाही,
कारण एपी लहान आहे, लक्षात घ्या. एपी ही लहान किंमत आहे, पीएम जास्त मोठा आहे, म्हणजे हा पर्याय चुकला. पुन्हा या ठिकाणी एक पर्याय आहे, हे मोठं आणि हे लहान, हे असू शकतं. आता हे लहान पुन्हा हे मोठं, हे पण चुकलं. हे लहान हे मोठं, हे पण चुकलं. कारण पीएम हे मोठं आहे ना, लक्षात घ्या. पीएम ची लांबी जास्त आहे, म्हणून पीएम छेद एपी बरोबर 5/3. हे उत्तर मी डन केलं असतं अगदी 20 सेकंदामध्ये. तर अशा सुद्धा आपल्याला आयडिया आल्या पाहिजेत, तरच हा प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येतो. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की उत्तर आपलं हे येतं, परंतु याची मेथड काय आहे आता हे आपण समजून घेऊयात की पद्धत काय आहे नेमकं. तर पद्धत समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मांडाव्या लागतील. हा जर चौरस असेल पूर्ण, तर आपण असं लिहू शकतो AB बरोबर AD बरोबर, याची किंमत आपण x गृहीत धरूयात. x म्हणजे या ठिकाणी हे A पासून D पर्यंत x असेल आणि A पासून B पर्यंत हे पण x असेल. हे दोन्हीही x आहे. आता हे दोन्ही x मध्ये हा m जर मध्यबिंदू असेल तर AM किती असेल, मग x असेल, आणि BM किती असेल, हे पण x असेल. सॉरी, x/2 हाफ, त्याच्या अर्ध. त्यानंतर आता AP ची किंमत आपल्याला माहिती नाही, मग AP ची किंमत आपण y मानूयात. AP y मानूयात. आता AP जर y असेल, AP जर या ठिकाणी y असेल, तर आपल्याला असं लिहिता येईल, पहा, हा बिंदू जेव्हा याच्यावर टेकतो तेव्हा हे PM आणि हे PQ हे याच्यावर बिंदू टेकतो, म्हणजे हे दोन्ही सारखं असलं तरच हे टेकणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी PD ची किंमत किती असेल, हे टोटल आहे x, तर हा P पासून D पर्यंतचा भाग असेल, हे y वजा करा म्हणजे x वजा y, आणि हे जर x वजा y असेल तर हे पण असेल x वजा yच, म्हणजे PM पण x वजा yच. कारण हे टोटल x, त्यामध्ये हे y मानलंय आपण, तर हे x वजा y हे जेवढं आहे तेवढंच हे. आता या काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला, या काटकोन त्रिकोण आपण बाजूला काढून घेऊयात. तर हा बिंदू P, हा A आणि हा M. या काटकोन त्रिकोणामध्ये AP आपण y मानलेला आहे, AM किती आहे, x/2, म्हणजे हे पूर्ण x होतं त्याच्या अर्ध, आणि हा जो कर्ण आहे तो आहे x वजा y. आता काटकोन त्रिकोणानुसार काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज कर्णाच्या वर्गा इतकी असते, म्हणजे आपण असं लिहू शकतो y वर्ग अधिक x/2 कंसाचा वर्ग बरोबर x वजा y कंसाचा वर्ग. या ठिकाणी हे y वर्ग अधिक याचा वर्ग येतो x वर्ग छेदामध्ये 4 बरोबर, याचा जर विस्तार केला तर x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग. दोन्ही बाजूकडे y वर्ग आहे, म्हणजे हे आपण कॅन्सल करूया दोन्ही बाजूतून. आता या ठिकाणी राहील 1/4. आता हे 4 इथं भागाकारामध्ये, इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये, म्हणजे x वर्ग बरोबर 4x वर्ग वजा 8xy. आणि या ठिकाणी आता हे x वर्ग तिकडे जाईल आणि 8xy इकडे येईल, म्हणजे 8xy बरोबर 4x वर्ग वजा x वर्ग होईल, म्हणजेच 8xy बरोबर 3x वर्ग. आता या ठिकाणचं x कट करा आणि इकडला वर्ग कट करा, म्हणजे 8y बरोबर 3x. आता 8y बरोबर 3x, म्हणजे आपण असं लिहू शकतो x/y बरोबर 8/3, म्हणजे x ची किंमत 8 असेल तर y ची किंमत 3 असं गृहीत धरूयात आपण अंदाजे यानुसार. आता या ठिकाणी आपल्याला ह्या PM ची किंमत काढायची आहे. PM किती असेल मग, तर पहा, PM ची किंमत काढत असताना PM म्हणजे x वजा y, तर x ला जर आपण 8 धरलं आणि ह्याला जर 3 धरलं तर आपण असं लिहू शकतो 8 वजा 3, आणि AP किती आहे y ची किंमत किती आपण 3 गृहीत धरूयात. 8 मधून 3 गेले 5 आणि छेदामध्ये 3, आणि म्हणून आपलं उत्तर 5/3 हे अगदी बरोबर आहे. आणि ही 20 सेकंदामध्ये पण कसं काढलं होतं आपण ते पण सांगितलं, आणि याची मेथड पण तुम्हाला लक्षात आली असेल. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. यानंतर पुढील प्रश्न,
यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 25, 26 आणि 27 या प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. आणि स्तंभालेख नेमकं काय आहे किंवा स्तंभालेखाची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. सन 2000 व 2001 मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री सी विक्रेत्याच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रीच्या किती टक्के झाली आहे. तर या ठिकाणी जर आपल्याला दोन्ही वर्षाच्या टक्केवारी सहित काढायचं असेल तर या ठिकाणी पहा, अ ची विक्री या ठिकाणी हा पेपर 1 चा आलेख आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहा आता अ म्हणजे हा ए, बी, सी, डी, ई आणि एफ. सन 2000 म्हणजे हा गडद रंगवलेला कॉलम आहे सन 2000 चा. आणि जो फेंट मध्ये दिसतो तुम्हाला तो आहे 2001 चा. तर दिलेल्या पहिल्या माहितीनुसार सन 2000 आणि 2001 मध्ये एफ या विक्रेत्याची एकूण विक्री, तर या ठिकाणी एफ या ठिकाणी आहे, याची जर आपण एकूण विक्री पाहिली किती आहे तर या ठिकाणी पहा आलेखावर आपण पाहू शकतात. तर हा 70 ची रेषा आहे आणि ही 80 ची आहे. म्हणजे एकूण 70 आणि 80 याचं एकूण होतं 150. त्यानंतर ही एफ ची झाली ही विक्री सी विक्रेत्याच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रीच्या किती टक्के आहे. आता सी कुठं आहे, सी इथं आहे. तर या ठिकाणी हे दोन स्तंभ जर पाहिले तर हे 110 आणि या ठिकाणी हे 90 पेक्षा जर कमी धरलं तर अंदाजे या ठिकाणी हे 90 पेक्षा आणि 100च्या मिडलला जर धरलं तर हे येईल 95 आणि हे 110. म्हणजे 95 आणि 110 याची जर बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी 200 मिळेल. किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल किंवा जास्त असेल तर नाही तरी आपण घेऊयात 95 आणि 110 म्हणजे 205. आणि एफ ची विक्री किती आलेली आहे 150. मग या ठिकाणी आपल्याला शेकडेवारी काढावी लागणार आहे. म्हणजे एफ चं जर काढलं तर एफ आलेला आहे 150 आणि सी चं 2 वर्षाचं 205. शेकडेवारी काढायची असेल तर आपल्याला असं लिहिता येतं 205 पैकी 150 गुणिले 100. तर हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलात तर हे कॅल्क्युलेशन येईल तुम्हाला 73.17 इतकं. करून बघू शकतात. आणि या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, सन 2000 मधील सर्व विक्रेत्याची एकूण विक्रीची सरासरी किती. म्हणजे 2000 मध्ये सर्वांची एकूण विक्री किती होते पाहायचं आहे आपल्याला आणि त्यावरून त्याची सरासरी काढायची आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सन 2000 मधील सर्व विक्रेत्यांची एकूण सरासरी किती. या ठिकाणी जर सरासरी पाहायची असेल आपल्याला विक्रेत्यांची तर त्यांचं 2000 मधील उत्पन्न पाहावं लागेल. तर ए चं उत्पन्न आहे 80, बी चं उत्पन्न आहे 75, सी चं उत्पन्न आहे 95, डी चं उत्पन्न या ठिकाणी 85, ई चं उत्पन्न आहे 75 आणि एफ चं उत्पन्न आहे या ठिकाणी 70. तर यांची सरासरी काढायची असेल तर आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल. आणि बेरीज करण्यासाठी 80, 75, 95, 80, 75, 95, 85, 75, 70. तर या सर्वांची बेरीज करूयात आपण. बेरीज केल्यानंतर 5, 5, 5 आणि 5 म्हणजे हे 20 ला 2 हातचे 2 आणि या सर्वांची बेरीज करा ही येते 48. म्हणजे टोटल आलेला आहे 480 भागिले एकूण 6, 6 1 6, 6 8 48 आणि हे 0 म्हणजे उत्तर येईल 80 पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया यावरच आधारित प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 मध्ये सांगितले पहा, सन 2001 मधील ए बी सी या विक्रेत्यांच्या विक्रीची सरासरी ही सन 2000 मधील ए सी एफ या विक्रेत्यांच्या सरासरीपेक्षा किती टक्क्यांनी झाली, सरासरीच्या किती टक्क्यांनी झाली. तर या ठिकाणी आपल्याला आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. ए बी सी या विक्रेत्यांची सरासरी काढावी लागेल 2001 मधील.
पहा 2001चा जर विचार केला तर व्हाईट कॉलम आहे आपल्याकडे, आणि ए बी सी चा विचार केला तर हे ए बी सी याची विक्री आहे पहा 105, बी ची विक्री आहे या ठिकाणी 65, सी ची विक्री आहे 110. म्हणजे ए बी सी ची जर विचार केला आपण ए बी सी तर या ठिकाणी 105 अधिक 65 अधिक 110 या विक्रीच्या सरासरीची काढायची आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांची बेरीज करून घ्यावी लागेल. 105 आणि 65 म्हणजेच 170 आणि प्लस 110 म्हणजे टोटल येईल 280. याची सरासरी काढली काय किंवा नाही काढली तरी चालते, कारण आपल्याला दोन्हीची सरासरी काढायची आहे. तर आता 2000 मधील ACF, 2000 मधील ACF चा जर विचार केला 2000 मध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये A 80 आहे, त्यानंतर C 95 आहे आणि F आहे 70. म्हणजे ACF चा जर विचार केला तर A आहे 80, C आहे 95 आणि F आहे 70. तर या ठिकाणी 80 आणि 95 म्हणजेच 80 आणि 95 बेरीज केली तर 175 येते, आणि C 70 म्हणजे या ठिकाणी हे येईल 245. तर 280 पैकी 245 केलं तरी चालतं. याची सरासरी काढून 3 न भागून केलं तरी चालतं, पण दोन्हीची सरासरी आहे, दोन्हीला सेम क्रिया करायची म्हणून नाही केलं तरी आपण काही फरक पडणार नाही, कारण हे पण 3च आहेत हे पण 3च आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो 280 पैकी 245 गुणिले 100. त्याचे कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल तुम्हाला. बेक बे बेचोक 8 बे पंचे 10. आता हा वरचा गुणाकार करून घ्या. 245 गुणिले 5 म्हणजे 245 गुणिले 5 जर केलं तर हे येईल 1225 भागिले 14. आणि या ठिकाणी जर हा भागाकार केला आपण तर उत्तर येतं 87.5% म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 बऱ्याच जणांना या प्रश्नाची म्हणजे उत्सुकता होती की आपल्याला हा प्रश्न पाहायचाच आहे. वर्गमुळात -1 प्लस वर्गमुळात -1 कंसाचा घातांक 10 अधिक प्लस वर्गमुळात -1 कंसाचा घातांक 1000. तर पहा आपल्याला काही कन्सेप्ट कळल्या पाहिजेत. कोणत्याही संख्येचं वर्गमुळात समजा x असेल तर त्याचं उत्तर आपण x चा घातांक 1/2 लिहितो. घनमुळामध्ये x असेल तर याचा घातांक x चा घातांक 1/3 लिहितो. चौथ्या मुळामध्ये x असेल तर याचा घातांक x चा घातांक 1/4 असे लिहितो. तर या ठिकाणी तर फक्त वर्गमूळ आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 अधिक -1 चा घातांक 1/2 आणि त्याचा घातांक जो बाहेर आहे तो म्हणजे 100 अधिक दुसऱ्या याच्यामध्ये -1 चा घातांक 1/2 आणि त्याच्या बाहेरचा घातांक 10. तिसऱ्या याच्यामध्ये -1 चा घातांक 1/2 आणि त्याच्या बाहेरचा घातांक 1000. त्यानंतर पुढच्या स्टेपला पहा हे 1 जशाला तसा अधिक या घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे या ठिकाणी येईल -1 चा घातांक 50 1/2 आणि 100 चा गुणाकार केला बे बे पंचे 10 आणि 0 या ठिकाणी बे पंचे 10 म्हणजे अधिक -1 चा घातांक 5 अधिक -1 चा घातांक 500. आता -1 असेल आणि घातांक जर सम असेल तर त्याची किंमत +1 असते म्हणजे +1 अधिक 1. आता -1 आणि त्याचा घातांक जर विषम असेल तर याची किंमत -1च येते आणि घातांक सम असेल तर याची किंमत +1च येते. तर आता हे 1 अधिक 1 आणि हे -1 आणि +1 हे 0 होईल आणि 1 आणि 1 2 उत्तर येईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. किंमत येईल 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात म्हणजे कंसात 0.98 चा घातांक -3. आता या ठिकाणी घातांक ऋण आहे तर त्याला आपण धन करू शकतो पण त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला हे छेदामध्ये लिहावं लागतं म्हणजे 0.98 कंसाचा घातांक 3.
आता 0.98 कंसाचा घातांक 3 याचा अर्थ काय होतो तर 1/0.98 गुणिले 0.98 गुणिले 0.98. आता हे जर दशांश चिन्ह घालवायचं असेल तर तेवढ्याच याने आपल्याला वर गुणाकार करावा लागेल. म्हणजे वर पण 100 न गुणू शकता आपण, तर हे सगळ्याचे दशांश चिन्ह जातील. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पहा 100/98 गुणिले 100/98 गुणिले 100/98. आणि आता या ठिकाणी हा गुणाकार करत असताना हे जर 98 जर ह्याला भागलं तर किती येतं ते आपण समजून घेऊयात. तर 98 × 1 98, 98 × 1 98, 2 उरले, पुन्हा भाग जाणार नाही म्हणजे 0 देऊयात, पुन्हा 200 होईल. 98 दोन्ही 196. याची पण किंमत 1.02, याची पण किंमत 1.02. आता हा जर गुणाकार केला तर किती येतो हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर पहा 0. म्हणजे या ठिकाणी अजून याच्या पुढे पण गुणाकार येणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण 0.2 पर्यंत जर गुणाकार केला तर 1.02 गुणिले 1.02 गुणिले 1.02 हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार जनरली 1.0612 असा काहीतरी येतो. म्हणजे थोडक्यात काय तर 1.06 हे तर निश्चितच आहे. आता हे 1.09 आहे, जास्त आहे. 1.062 आहे, इथं 1 आलेला आहे, त्या ठिकाणी 0.16 आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. कारण हे पुन्हा 620 व्हायला लागले, हे 612 पर्यंतच आहे. त्यामुळे जवळच्या दशकामध्ये शतांशामध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर शेवटचा प्रश्न 2019 पेपरमधील सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणसह पाहिलेले आहेत. आणि हा प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला एक 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहायचा आहे, जो 5 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये बरंच चेंजेस करू शकतो. म्हणजे तुम्हाला गणिताची कायमची भीती कमी होऊ शकते, गणिताची कायमची गोडी लागेल. म्हणजे भीती कमी होईल, गणिताची गोडी लागेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा आणखी चांगल्या पद्धतीने फेस कराल. ही टीईटी फक्त पात्रता परीक्षा आहे, लक्षात घ्या. नोकरी करण्यासाठी अजूनही आपल्याला बऱ्याच परीक्षा द्यायच्या, तर ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर पुढचा प्रश्न आहे, एका चौरस आकृती शेताचे क्षेत्रफळ 101.1/100 मीटर वर्ग असल्यास त्याची बाजू काढा. तर क्षेत्रफळ दिले आपल्याला, याला जर आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं 100 गुणिले 101 अधिक 1 म्हणजे हे येईल 101 वर 2 शून्य अधिक 1 छेदामध्ये 100. आणि हे जर आपण लिहिलं पुढे तर हे 101.01 छेदामध्ये 100. तर हे आहे क्षेत्रफळ. आता बाजू काढायचे म्हणजे काय, तर याचा आपल्याला वर्गमूळ काढायचंय. या ठिकाणी या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता आला पाहिजे. आणि हे वर्गमूळ काढण्यासाठी पहा, वर्गमुळामध्ये ही संख्या लिहूया आपण 10 10 1 छेदामध्ये 100. तर या ठिकाणी पहा, आता वर्गमूळ काढत असताना किंवा वर्गमूळ आपल्याला काढण्यासाठी तर या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला कट कसे करता येतात पहा. तर या ठिकाणी ह्या 100चं वर्गमूळ 10 येणार आहे, छेदामध्ये 10 येणार आहे, हे तर निश्चित आहे. आता या ठिकाणी हे 101 मुळे आपल्याला अडचण येते की याचं वर्गमूळ कसं काढायचं. तर हे आपण जर 10,000 धरलं तर याचं वर्गमूळ 100 येणार आहे, हे निश्चित आहे. त्यानंतर पॉइंट. आता या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी 5 दिसायला लागले, मग आपण पण या ठिकाणी जर 5 घेतलं तर काय होईल, ठीक आहे, कारण एककला 5 शिवाय दुसरा पर्यायच नाही. आता छेदामध्ये 10 आहे म्हणून या ठिकाणी 1 दशांश पुन्हा इकडे येईल म्हणजे 10.05 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर अशी काही अंदाज बांधून सुद्धा आपण ऍक्युरेट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
आणि आता इतके स्पष्टीकरण तुमच्या लक्षात आले असतील, समजलं असेल आणि खरोखरच तुम्हाला स्पष्टीकरण आवडत असेल तर यानंतरचा अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ पहा. भेटूया लवकरच पुन्हा गेस प्रश्नासह. लवकरात लवकर आपण जास्तीत जास्त गेस प्रश्न देणार आहोत. लक्षात घ्या, गेस पेपर यापूर्वी पेपर 2 साठी 3 गेस पेपर अपलोड केलेले आहेत. आणखी 2 ते 3 पेपर तुम्हाला लवकरच मिळतील. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असून जर आपण टीईटीचा फॉर्म भरला असेल, मग तो पेपर 1 आणि पेपर 2 कोणताही असेल, पेपर 1 किंवा पेपर 2 साठी, तर आपण आपल्या चॅनलवर गेस पेपर दिलेले आहेत. हे सर्व पेपर आपण पाहू शकतात. त्याच्या पुढे जाऊन जर आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मनापासून तयारी करत असाल आणि गणितामध्ये जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ही भीती घालवण्यासाठी 30 दिवसामध्ये संपूर्ण गणित कोर्स, 30 दिवसामध्ये संपूर्ण गणित कोर्स आपण न्यू बॅच सुरू करत आहोत. आणि ही न्यू बॅच 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या दरम्यान होणार असून 30 दिवसामध्ये टीईटी गणित संपूर्ण तयारी, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने खरं तर ही एक फास्ट कोर्स बॅच आहे. आपण इतर कोणत्याही ठिकाणी बॅचेस लावले असतील किंवा क्लास लावला असेल तरीही गणितासाठी एक स्पेशल क्लास नक्की जॉईन करा. तर या क्लासच्या माध्यमातून आपण व्हिडिओज आणि व्हॉट्सअप या 2 पद्धतीने आपणास मार्गदर्शन करणार आहोत. जर तुमच्या मनामध्ये विनाकारण गणिताची भीती असेल किंवा गणित विषय याबद्दल जर तुम्हाला टेन्शन असेल तर हे टेन्शन आता कायमचं घालवा. व्हिडिओ क्लास आणि व्हॉट्सअप क्लास फास्ट कोर्स बॅच आपण सुरू करतो. यापूर्वीही आपल्या बॅचेस चालू आहेत. तरीही फक्त 30 दिवसामध्ये गणिताची कशी तयारी करायची किंवा 30 दिवसामध्ये नेमकं गणित कसं शिकायचं, तर यामध्ये नेमकं कोणते घटक इन्क्लूड असणार आहेत किंवा तयारी कशी पद्धतीने केली जाणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि गणिताची फक्त टीईटी पुरतीच नाही तर कायमची भीती घालवायची आपल्याला. म्हणजेच गणिताबद्दलचा जे काही तुम्हाला विनाकारण भीती, खरं तर गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे, तरीही तुम्हाला भीती वाटत असेल तर 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर ही बॅच आपण जॉईन करू शकतात. आणि टीईटीचं तर गणित आपण चांगल्या पद्धतीने सोडवालच, परंतु गणिताला तुम्ही आयुष्यभर एक चांगल्या दृष्टिकोनातून शिकाल. तर या बॅचचं नेमकं स्वरूप काय असणार आहे हे आपण समजून घेऊयात. अगदी 5 मिनिट वेळ घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. 5 मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर लक्षात होतील. तर क्लासचं स्वरूप यामध्ये व्हिडिओज क्लास आणि व्हॉट्सअप क्लास, त्याचबरोबर सराव पेपर, या 3 गोष्टीवर तुम्ही फोकस करा. आणि हे स्पेशली फक्त गणितासाठी आहे हे पण लक्षात ठेवा. ओनली फॉर मॅथ, ओनली मॅथ क्लास. तर यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर व्हिडिओ क्लासमध्ये तुम्हाला 2013 पासून आतापर्यंत झालेले, म्हणजे 2013 ते 2019चे गणिताचे सर्व पेपर स्पष्टीकरण मिळणार आहेत. गणिताचे पेपर स्पष्टीकरण, आणि हे सर्व स्पष्टीकरण व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक पेपरचा गणित स्पष्टीकरणाचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला प्ले स्टोअर ॲपमध्ये मिळतील. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार अगदी 2 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात सुद्धा हे व्हिडिओ सर्व पाहू शकतात. याचबरोबर तुम्हाला दुसरा एक कोर्स मिळणार आहे, तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता विशेष. गणित बुद्धिमत्ता विशेष कोर्स. तर या गणित बुद्धिमत्ता विशेषमध्ये 35 व्हिडिओ गणिताचे आणि 35 व्हिडिओ बुद्धिमत्तेचे घटक वाईज, चॅप्टर वाईज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याचा उपयोग काय होणार आहे, जर तुम्ही टेटची तयारी करणार असाल किंवा टेट परीक्षा 2022 मध्ये होऊ शकतात, तर या दृष्टीनं गणित बुद्धिमत्ता विशेष हा सुद्धा कोर्स तुम्हाला सुरू करून दिला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 2 कोर्सेस मिळणार आहेत. एक म्हणजे गणित पेपर स्पष्टीकरण आणि बुद्धिमत्ता आणि गणित विशेष कोर्स. या कोर्सची जी व्हॅलिडिटी असणार आहे ही असेल 365 दिवस.
म्हणजे हे दोन्हीही कोर्स तुम्ही 365 दिवस पाहू शकतात. तर या ठिकाणी व्हिडिओ कोर्स यामध्ये काय मिळणार आहे हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर आपण आता व्हॉट्सअप क्लास या संदर्भात माहिती पाहूयात. तर व्हॉट्सअप क्लासमध्ये दररोज एक तास टीईटी पेपर 2013 पासून ते 2019 पर्यंत ज्या पद्धतीची गणितं आलेली आहेत, म्हणजे अगदी पेपरप्रमाणे त्याला समांतर अशी गणितं सोडवून घेतली जाणार आहेत. म्हणजे हा सराव क्लास असणार आहे आपला. तर दररोज 1 तासामध्ये प्रश्न, त्यांची उत्तरं, स्पष्टीकरणं या पद्धतीनं दररोज 1 तास सराव व्हॉट्सअप क्लासमध्ये घेतला जाणार आहे. याची टायमिंग सुद्धा तुम्हाला सांगतो. तर ही टायमिंग असेल सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये. त्याचबरोबर याच व्हॉट्सअप क्लासमध्ये प्रत्येक रविवारी 30 प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट असते. तर ही सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर झूम मीटिंग किंवा यूट्यूब लाईव्हद्वारे झालेल्या पेपरचे सर्व स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिले जातील. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे तिसरा भाग सराव पेपर. तर 3 सराव पेपर आपण देणार आहोत. 3 सराव पेपर. या 3 सराव पेपरमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे ज्या पद्धतीनं 150 मार्काचा पेपर असतो, अगदी 150 मार्काच्या पेपरप्रमाणे तुम्हाला एकूण 3 सराव PDF स्वरूपामध्ये मिळतील, जे तुम्ही झेरॉक्स काढून सोडवू शकतात, सराव करू शकतात. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या क्लासमध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि या क्लाससाठीची फी अगदी नॉमिनल म्हणजे फक्त 500 रुपये असणार आहे. 500 रुपयामध्ये तुम्हाला व्हिडिओ क्लास, सर्व पेपर स्पष्टीकरण, चॅप्टर वाईज व्हिडिओ, याची व्हॅलिडिटी 365 दिवस. व्हॉट्सअप क्लास हा फक्त 30 दिवस असेल, 1 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबर पर्यंत. आणि 3 सराव पेपर PDF स्वरूपामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर. म्हणजे एकंदरीत गणिताची परिपूर्ण तयारी आणि इतर विषयाचे सराव पेपर या पद्धतीने तुम्हाला हा क्लास मिळणार आहे. जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही आजच आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि यासाठी तुम्हाला या ठिकाणी अधिक माहितीसाठी 8856 046 142 या नंबरवर आपण व्हॉट्सअप करा. आणि 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या बॅचला आजच आपलं ऍडमिशन फिक्स करा. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर असे सराव पेपर दिलेले आहेत. सराव पेपर पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा भरपूर फायदा होईल. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.